फ्रेंड्स, मी पायल 1 मिनिट मेकअप सिरीजमध्ये आज आपण जाणणार आहोत की कन्सिलरने हायलाइट कसं करायचं। आता आपण स्किन प्रेप केली आहे, कन्सिलरने आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते हाईड केले आहेत, कलर करेक्शन केले आहे, त्यानंतर आपण फाउंडेशन व्यवस्थितपणे स्किनला अप्लाय करून घेतले आहेत। या सर्वांचे व्हिडिओ मी आधीच माझ्या चॅनलवर पोस्ट केले आहेत, 1 मिनिट शॉर्ट व्हिडिओ, ते तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन नक्की पाहू शकता। आणि आज आपण जाणणार आहोत की कन्सिलरने हायलाइट कसं करायचं फाउंडेशन अप्लाय केल्यानंतर। की जसं की आपण जेव्हा फाउंडेशन चेहऱ्यावर अप्लाय करतो त्यानंतर आपला चेहरा आहे तो संपूर्ण फ्लॅट होऊन जातो, म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचे जे स्ट्रक्चर आहे ते सर्व फ्लॅट होऊन जातात फाउंडेशन अप्लाय केल्यामुळे। तर ते पुन्हा इन्हान्स करण्यासाठी कन्सिलरने हायलाइट करतो। आता हायलाइट करण्यासाठी आपण कोणतं कन्सिलर यूज करायचं, आपल्या जे स्किन टोन आहे त्याच्या 2 शेड लाईट स्किन टोन यूज करायचा कन्सिलर अप्लाय करण्यासाठी। 1 ते 2 शेड लाईट कन्सिलर तुम्ही यूज करू शकता। स्विस ब्युटीचा शेड नंबर 2 आहे हा सेंसेबल, हा शेड आपण हायलाइटिंगसाठी यूज करणार आहोत। आता मी तुम्हाला दाखवणार आहे इथे की हायलाइटिंग कसं करायचं आणि कोणते पॉईंट्स असतात जिथे आपल्याला हायलाइट करायचं असतं। इथे मी हे जो भाग आहे इथे हायलाइटर अप्लाय करते। आपल्याला हायलाइट जास्त नाही यूज करायचं, कमी प्रोडक्ट घेऊन त्याला छान प्रकारे इमल्सिफाय करायचं। बघा हे जे पॉईंट्स आहेत इथे आपल्याला हायलाइट करायचं असतं। बघा अशा तऱ्हेने याला आपल्याला छान प्रकारे ब्लेंडिंग करायचं आहे। एकदम स्मूथ ब्लेंडिंग आपण केलं की हे पॉईंट्स जेव्हा आपण लाईटमध्ये जातो त्यानंतर हे पॉईंट्स छान दिसतात। सगळ्यात आधी आपलं ब्लेंडिंग आहे ते स्मूथ ब्लेंडिंग झालं पाहिजे, तेव्हाच आपला मेकअप आहे तो छान दिसणार। तुम्ही पाहू शकता मी जेव्हा हायलाइट केलं आहे कन्सिलरने तर माझे हे जे फीचर्स आहेत हे तुम्हाला ब्राईट दिसत असतील। सो हे जेव्हा आपण लाइटिंगमध्ये जातो तेव्हा जे रिफ्लेक्शन होतं स्किनवर त्याच्याने हे फीचर्स अजून ब्राईट दिसतात। सो अशा प्रकारे आजच्या मेकअप सिरीजमध्ये आपण पाहिलं की कन्सिलरने आपण हायलाइटिंग कसं करायचं। आता हे सर्व सेट कसं करायचं हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर तुम्ही माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी अशीच 1 मिनिट सिरीजमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकवत असते। जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।